पाटील यांच्याकडनं कॅश प्राइस 2 लाख, त्यांचा विशेष आभार. यष्टीरक्षक यष्टीपासून थोडासा दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि इट्स अ बिग ब्लो. प्लॅटिनम डकवर तुषार शेळके बाद होतोय, रॉयल डकवर बाद होतोय. बहुत ही खराब शुरुआत जय हनुमान पोगाव के लिए, बहुत ही बड़ा झटका लगा है. और क्या कमाल की शुरुआत भावेश पवार की. स्पिन होती हुई गेंद थी, विद द स्पिन स्विच इट करने का प्रयास किया लेकिन ऊपरी किनारा लगा और एक आसान सा कैच. वहां पर संदेश ने कोई गलती नहीं की. जबरदस्त शुरुआत धनेश 11 जय बजरंग गोरसई बी टीम के लिए इस फाइनल मैच में. यस, मानकोली संघाचे पॅकर्स मंचाबाई गुळवी यांच्याकडनं दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. मंचाबाई गुळवी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण का फाइनल मुकाबला शुरू हो चुका है भिवंडी ओलंपिक 2025 में. और इसके बाद जो फाइनल रहेगा वो ऑल इंडिया ओपन कैटेगरी का फाइनल मुकाबला रहेगा. पहिल्या चेंडूवर जेव्हा अजय सबलता मिळते ना, तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य असणं जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो आणि संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो आणि प्रतिस्पर्धी संघावर एक मानसिक दडपण निर्माण होत असतं. ऑल इंडिया ओपन का फाइनल मुकाबला एलके स्टार राजकोट और एनबी स्पोर्ट्स धनकवड़ी पुणे के बीच में खेला जाएगा. ग्रामीणचं फर्स्ट प्राइस स्पॉन्सर जे केले त्यांचे सन्माननीय रवी पाटील साहेब यांनी, विराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवी पाटील साहेब यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यासाठी आमचे सन्माननीय रवी पाटील साहेब यांची कपार मेहनत आणि विशेष म्हणजे विराज एंटरप्राइजेसचे रवीजी पाटील यांच्याकडनं 2 लाख रुपये कॅश प्राइस ग्रामीणसाठी फर्स्ट प्राइस. पहिला आपण पाहतोय की रॉयल डकवर बाद झाला. त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी जतीन वारे येतोय. जतिन वारे एक युवा खिलाड़ी है और फाइनल मैच में 1 डाउन खेलने के लिए आए हैं. भावेश पवार पहिले काय चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. बहुत ही खूबसूरत गेंद. पहली गेंद स्पिन होती हुई गेंद थी लेकिन इस बार तेज तर्रार यॉर्कर बिल्कुल दोनों पैरों के बीच में से निकल गई है सीधे विकेट कीपर के पास. यस, दोन्ही पायाच्या गॅप मधून चेंडू निघून गेला होता. 22 याला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर बॅटला हलकासा स्पर्श आणि बिग ब्लो, मोठा धक्का. बहुत ही निराशाजनक शुरुआत ये जय हनुमान पोगाव टीम के लिए. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए पहले तुषार शेळके आउट हुए और अब जतिन वारे जो कि 1 डाउन खेलने के लिए आए थे. पिछली गेंद पर बीट किया था भावेश ने. इस बार देखिए फिर से वो स्पिन होने वाली गेंद, उंगलियां फेरते हुए भावेश पवार. टप्पा पड़ने के बाद अतिरिक्त उछाल भी था इस गेंद में और काफी ज्यादा टर्न था. आड़े बैट से खेलना चाहते थे, टॉपेज हुआ और विकेट कीपर सूरज ने वहां पर कोई गलती नहीं की. 0 पर दूसरा झटका जय हनुमान पोगाव को. यस, काही व्हेरिएशन बघायला मिळते अजय. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करताना आपण भावेश पवारला पाहतोय आणि जेव्हा प्रत्येक चेंडूमध्ये बदल होतो तेव्हा तितकासा आत्मविश्वास बघायला मिळत नाही फलंदाजाला खेळताना. पहिला चेंडू जर आपण बघितला तो सुद्धा थोडासा हलकासा बाउन्स झाला होता आणि स्विचच्या फटक्यावर तुषार बाद झाला होता. दुसरा चेंडू आपण अगदी खोलवर टप्प्याचा बघितला होता, फुलर लेनचा बघितला होता आणि तिसरा चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आणि टर्न सुद्धा बघायला मिळाला, त्यावरही फलंदाज बाद झाला. पूरे टूर्नामेंट में भावेश पवार की जो गेंदबाजी है वो एक पहेली ही रही है. कई बल्लेबाजों के लिए हमने देखा है, हर मैच में अच्छा प्रदर्शन भावेश पवार का देखने को मिला है. नए बैट्समैन नंबर 4 पर आकाश. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, पॉइंटला आहे, 30 सर्कलच्या आतमध्ये. आत्मविश्वास भरा फटका म्हणता नाही आणि मात्र 1 धाव मिळते. और फाइनल मैच का ये पहला रन है. चौथी गेंद पर खाता खुलता हुआ जय हनुमान पोगाव का. सुदर्शन सबसे अनुभवी खिलाड़ी है इस टीम के. बहुत बड़ी जिम्मेदारी अब उनके कंधों पर आन पड़ी है क्योंकि 0 पर पहले 2 बल्लेबाज आउट हुए हैं, तुषार शेळके और जतिन वारे. बल्लेबाजी तो मजबूत है, इसमें कोई संदेह नहीं है. पोगाव टीम इस सीजन में बहुत अच्छा खेल पेश करती आई है. सामने बड़ी चुनौती धनेश 11 जय बजरंग गोरसई बी टीम की. शानदार ये टूर्नामेंट. इसी बीच अगली गेंद
यावेळेला मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आहे. सुदैव म्हणता येईल बॅटला स्पर्श झाला नाही. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटला स्पर्श झाला नाही. सुदैव म्हणता येईल. रिप्ले मध्ये आपण पाहूया. अनप्लेएबल, मैं तो समझता हूँ ये अनप्लेएबल गेंद है. देखिए कैसे हवा में आए, अंदर की तरफ लेकर आए हैं, लेकिन टप्पा पड़ने के बाद शार्प टर्न. एक और बेहतरीन गेंद, एक और झटका लगता हुआ. अद्भुत गेंदबाजी का प्रदर्शन फाइनल मैच के पहले ओवर में भावेश पवार द्वारा. जो दर्शक रैलिंग पर बाहर देकर खड़े हैं, आपसे रिक्वेस्ट है प्लीज रैलिंग पर हाथ ना रखें. स्टैंड्स में जाकर आपको बैठना है और फाइनल मैच का लुत्फ उठाना है. और साथ में वॉलंटियर्स आपको वहां पर ध्यान देना है जहां पर आग लगी हुई है दाहिनी तरफ. यस, खास वायरमॅनने त्या ठिकाणी बारकाईने लक्ष द्यायचंय. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहतोय हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. दोन अँगल मध्ये आपण पाहतोय. यस, डिफेन्स यापूर्वी चेंडू सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न केला होता आणि मी म्हटलं होतं की सुदैव म्हणता येईल, पण यावेळेला सुदैव नाही दुर्दैव. आणि तिसरा धक्का बसतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे भावेश पवारने. प्राइड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार. अद्भुत अकल्पनीय गेंदबाजी उनकी. ग्रामीण का फाइनल मैच जीतने वाली टीम को 2 लाख रुपए की इनामी राशि विराज एंटरप्राइजेस और रवि पाटिल साहब की ओर से. आकर्षक इनामात पूरे टूर्नामेंट में हमने देखे हैं. भिवंडी ओलंपिक्स 2025 एक अद्भुत टूर्नामेंट. भिवंडी पश्चिम के दमदार हैट्रिक आमदार महेश चौगुले साहब की ओर से ये सभी खेल प्रेमियों के लिए एक बहुत बड़ा तोहफा है. अजय, फुल्लर लेन जेव्हा पाहतो ना आपण तेव्हा रवीजी पाटील यांची आठवण होते. फुल्लर लेन म्हटलं की सुरुवात रवी पाटील यांनी केली होती क्रिकेटमध्ये. क्या कमाल की शुरुआत की है भावेश पवार ने. 2 गेंदें उनकी तेज रही, 4 गेंदें काफी स्पिन हुई और स्पिन होती हुई गेंदों पर विकेट चटकाए. एक तरह से बल्लेबाजी को सुरंग लगा दिया है उन्होंने. पवन आए हैं. पवन की पहली गेंद ये भी सांप की तरह फुटकारती हुई गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड. असं पडल्यानंतर थोडासा टर्न, पण इतका टर्न झाला की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंचांनी मात्र इशारा केला वाईड बॉल. आकाश के पास स्ट्राइक. स्विच हिट, गेंद हवा में है और इनफील्ड के ऊपर से नहीं पहुंच पाएंगे फील्डर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. फाइनल मैच का पहला चौका. यामध्ये आत्मविश्वास थोडासा बघायला मिळाला. स्विच हिट खेळला आणि पाहतोय आपण थर्ड मॅन आणि अगदी गलीच्या मधून चेंडू एका टप्प्यानं जातोय. स्क्वेरिश थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सीधे बल्ले से रन्स बनाना कहीं ना कहीं कठिन ही है. यहाँ पर कुछ अलग करके दिखाते हुए बल्लेबाज रचनात्मक शॉट खेला. जोखिम जरूर रहता है इस तरह के स्ट्रोक में, लेकिन जोखिम भी तो आपको उठाना पड़ता है रन्स बनाने के लिए जब अच्छी गेंदबाजी सामने हो. और इसमें कामयाबी मिलती हुई पहली बाउंड्री. स्कोर 6 रन 3 विकेटों के नुकसान पर. जय हनुमान पोगाव टीम पहले बैटिंग करती हुई. यह अद्भुत फायर शो कुछ देर पहले हमने देखा. बर्थडे सेलिब्रेशन आनंद नायडू साहब का और हर्षित परमानी साहब का. ओहो, व्हाट अ बॉल. जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. थोडीशी द्विधा मनस्थिती बघायला मिळाली. सुरुवातीला खेळायचं होतं मात्र शेवटच्या क्षणी थोडासा डिफेन्स पवित्र बघायला मिळाला. लॉफ्ट करने का प्रयास था लेकिन फिर से चूक गए हैं. शार्प टर्न, टर्न के साथ बाउंस मिल रहा है. आगे निकले थे लेकिन फिर से गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं. चतुराई भरी गेंदबाजी. देख लिया था बैट्समैन को कदमों का इस्तेमाल करते हुए, इसीलिए लेंथ को थोड़ा सा चेंज किया, थोड़ा सा पीछे की तरफ रखा और फिर से गेंद काफी स्पिन हुई. रैंक टर्नर जैसे होता है टेस्ट क्रिकेट में, उसी तरह का विकेट लग रहा है. ये देखिए फिर से बाहर की तरफ स्पिन होती हुई गेंद. अब की बार दूर से बल्ला चलाया था. फिर से बैट और बॉल के बीच में कोई संपर्क नहीं. स्कोर रुका हुआ है 6 रन 3 विकेटों के नुकसान पर. फुटवर बघायला मिळत नाही कारण चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच थोडासा बाहेर जातोय आणि जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये, स्पर्श झाला नाही आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. एक और बेहतरीन गेंद. फिर से प्ले एंड मिस. लगातार चौथी डॉट डिलीवरी. उससे पहले चौका जड़ा था आकाश ने, लेकिन उसके बाद करारा पलटवार पवन केने का. शानदार ओवर की समाप्ति. पावर प्ले समाप्त हुआ. स्कोर 6 रन 3 विकेटों के नुकसान पर. गबली सर, ये अद्भुत फायर शो हमने ओपनिंग सेरेमनी में भी देखा था. आज
आनंद नायडू साहब और हर्षित परमानी साहब के जन्मदिन के अवसर पर ये जबरदस्त उनके बर्थडे सेलिब्रेशन के वक्त फायर शो देखने को मिला। यस, अतिशय सुंदर दृश्य आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर, आमच्या LED वर अतिशय सुंदर दृश्य बर्थडे साजरा जो केला जातोय अतिशय मनमोहक ग्राउंड खाली करायचं आहे आणि खास करून साई इव्हेंट्स भिवंडी कारण मॅच माध्यमातून आपण दृश्य पाहतोय, सुंदर दृश्य। जहां तारीफ करनी होगी साई इवेंट्स भिवंडी की, कौशल विकास जुकर इनके द्वारा इस फायर शो का ये आयोजन नियोजन किया गया था। तिसरं षटक, फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय लॉंगांचा आणि चौथा धक्का बसतोय तो म्हणजे जयहनुमान पोगाव संघाला। मैदान में ऐसे लग ही नहीं रहा है कि ये महामुकाबला चल रहा है। जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, खासतौर पर पोगाव टीम बड़ी टीम खेल रही है और जिस तरह की बैटिंग है उनकी, इस तरह की बल्लेबाजी की उम्मीद किसी को नहीं थी। विश्वास जाधव शून्य का चश्मा पहनकर पेविलियन में लौटते हुए और भावेश पवार के खाते में ये चौथी सफलता। डेफिनेटली त्याचं कारण महत्वाचं आहे की फलंदाजी चांगली होत नाही, पण हे विसरून चालणार नाही की गोलंदाजी ए दर्जाची होते। अचूक टप्प्यावर लाईन लेंथ आणि टप्पा जर बघितला भेदक मारा बघायला मिळतोय धनेश 11 जय बजरंग गोरसे बीस संघाच्या गोलंदाजांची। घातक गेंदबाजी, मिस टाइम स्ट्रोक था। कपिल के ने गेंद के नीचे दूर से दौड़ कर आए थे सामने की दिशा में, बेहतरीन कैच। नाजुक अवस्था फाइनल मैच में जय हनुमान पोगाव टीम की। आप देख रहे हैं भिवंडी ओलंपिक्स 2025, ये ग्रामीण पुल का फाइनल मैच है। इसके बाद ऑल इंडिया ओपन का फाइनल मैच देखना मत भूलिएगा। LK स्टार राजकोट बनाम NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे। भावेश पवार काही गोलंदाजी करते, पहिल्या षटकामध्येच खऱ्या अर्थाने जबरदस्त मानसिक दबाव निर्माण केला जय हनुमान पोगाव संघावर भावेश पवारांनी आणि दुसऱ्या षटक आणि चांगला निर्णय डिसिजन, कारण प्रेशर अजूनही जास्त क्रिएट करण्यासाठी भावेश पवार पुन्हा एकदा मार्गस्थ होईल। याला पुन्हा खरं तर फाईन खेळायचं होतं, चेंडू मात्र ते शॉर्ट थर्ड मॅनला फाईनकडे खेळायचं होतं। कुछ भी समझ नहीं पाए थे सागर भी इस गेंद के बारे में। पैरों की तरफ गेंद को पिच कराया था और वहां से गेंद को टर्न कराने की कोशिश भावेश की। शानदार टेलीकास्ट आप देख सकते हो, अलग अलग एंगल एक ही फ्रेम में लीडिंग एज लगा था, हल्के हाथों से टर्न करना चाहते थे। स्क्वेयर लेग की तरफ खेलने का प्रयास था लेकिन वहां पर खेल नहीं पाए। भावेश पवार पुन्हा एकदा जागेवरनं फटका खेळण्यात काय गोलंदाजी आहे, दोन्ही गोष्टी बघायला मिळतात। स्पीड अतिशय वेगात, त्याचबरोबर टर्न आणि बाउन्स, ह्या सर्व गोष्टी गोलंदाजीमध्ये बघायला मिळतात और सही टप्पे पर गेंदबाजी कर रहे हैं भावेश पवार। पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना भावेश। याला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातो, तर नेम साधला जात नाहीये, मात्र डॉट बॉल। एक और शानदार डिलीवरी थी, बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई ये सटीक यॉर्कर, किसी तरह से उसको डिग आउट किया था और सीधे बॉलर की तरफ रन लेने का कोई मौका नहीं था और डायरेक्ट हिट लगता तो जरूर आउट हो जाते बल्लेबाज, काफी बाहर थे। और भावेश पवार की निशानी ज्यादा चूकते नहीं है। भावेश पवार लेफ्ट आर्म, याला होता पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि व्हाट अ कॅच। किशोर मुकादम त्या ठिकाणी होता आणि अशक्य प्रयासा वाटणारा झेल घेतलेला आहे। लाजवाब कैच। इस बार किसी तरह से गेंद को निकालने की कोशिश थी कवर पॉइंट के ऊपर से, लेकिन वहां पर आड़े आ गए हैं फील्डर किशोर मुकादम। आकाश आउट होकर पेविलियन में लौटते हुए, गिरने वाला 5वां विकेट और पंजा खोल लिया है फाइनल मैच में। भावेश पवार ने 5 विकेट हॉल। लाजवाब गेंदबाजी, जितनी भी सराहना की जाए उतनी कम भावेश पवार की। केदार सिंगासने शाखा प्रमुख वानियाळी यांचे येथे आगमन झाले, आपले मनपूर्वक स्वागत। 5 बाद 7, 5 विकेट्स भावेश पवारने घेतलेले आहेत। हे पाहू शकता कशा प्रकारे झेल घेत आहे, वन हँड, अगदी एका हाताने किशोर मुकादम यांनी झेल घेतलेला आहे। हे तर फार महत्वाचं आहे, हाफ चान्स हा कन्व्हर्टेड करायचा फुल चान्स मध्ये, आणि तेच किशोर मुकादमने केलेलं आहे। अजय आपण पाहते गोलंदाजी ज्याप्रमाणे आहे ना, क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा तितक्या दर्जाचे ए दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, फिल्डिंग बघायला मिळते। अव्वल दर्जे की गेंदबाजी और अव्वल दर्जे का क्षेत्ररक्षण, जिसके लिए ये टीम
टेनिस क्रिकेट के खेल में मशहूर है। धनेश 11 जय बजरंग गोरसई बी। कल्पेश पाटिल आए हैं नंबर 7 पर। क्या एक और विकेट छटकाएंगे भावेश? तेज गेंद रूम बनाकर खेलने का प्रयास था, बीट हुए और इसके साथ ही भावेश पवार का शानदार सफल स्पेल समाप्त होता हुआ। मात्र 2 रन खर्च किए 2 ओवर्स में और 5 सफलताएं उनके खाते में। 3 ओवर की समाप्ति, स्कोर केवल 7 रन, विकेट गिरे हैं 5। काय गोलंदाजी केली, किफायती गोलंदाजी आणि बेस्ट बॉलिंग फिगर म्हणता येईल. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत चामुंडा वास याचं बेस्ट बॉलिंग फिगर आहे. 8 षटके गोलंदाजी केली होती, 3 निर्धाव. त्यानंतर आपण पाहतोय 19 धावा देऊन 8 फलंदाज बाद केले होते. हे बेस्ट बॉलिंग फिगर अजूनही आहे. येस, आपण पाहतोय भिवंडी ऑलिम्पिक 2025 ही स्पर्धा आणि महामुकाबला ग्रामीणची मेगा फिनाले 2 संघामध्ये मात्र कुठेही दिसत नाहीये संघ, कारण खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि संघर्ष बघायला मिळत नाही. आपण पाहतोय तब्बल 5 फलंदाज बाद झाले आहेत आणि धावसंख्या मात्र आहे 7. आणि असं वाटते की महामुकाबला मेगा फिनाले एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते की काय. लड़खड़ाती हुई पारी है जय हनुमान पोगाव की, 7 पर 5। अभी भी 3 ओवर्स हालांकि पारी में शेष है और सागर पाटिल क्रीज पर मौजूद है। कल्पेश भी अच्छे स्ट्रोक प्लेयर है। डेथ ओवर्स में कई बार कल्पेश ने धुआंधार पारियां खेली है। सागर पाटिल टॉप ऑफ द ऑर्डर ज़्यादातर खेले हैं, लेकिन स्लॉग ओवर में भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। काउंटर अटैक करने की हैसियत रखने वाले ये दोनों भी बल्लेबाज है। गेंदबाजी में अभी तक कोई बदलाव नजर नहीं आ रहा है। पवन के ने आक्रमण जारी रखते हुए भावेश पवार का बहुत ही घातक स्पेल देखने को मिला। लेट हाजी अब्दुल समद सेट स्टैंड इन से पवन। रिवर्स स्वीप की कोशिश, अपील हो रही है कॉट बिहाइंड की। भावेश पवार काफी उत्साहित, काफी आश्वस्त नजर आए हैं, लेकिन अंपायर की सहमती नहीं। ओ यस, दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येत आहेत. जोरदार अपील केलं होतं, लाऊड अपील. दोन्ही पंच एकत्र येतात, चर्चा होईल. त्यामुळे आपण नक्कीच म्हणणार की 50-50 असू शकतं, मे बी. जी हाँ, कंफर्मेशन आना बाकी है। अंपायर शशि साठम और रमाकांत पवार एक दूसरे से वार्तालाप करते हुए और तीसरे अंपायर की तरफ रुख कर रहे अंपायर शशि साठम। तिसऱ्या पंचांची मदत मागितली, DRSचा वापर करण्यात आला आहे. तिसऱ्या पंचांची मदत. आपण पाहतात हा महामुकाबला मेगा फिनाले, ग्रामीण मधली ही मेगा फिनाले आपण पाहतोय. इसके बाद और 2 फाइनल मुकाबले बाकी है। अगला मैच ऑल इंडिया ओपन का फाइनल मैच NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे और LK स्टार राजकोट के बीच में रहेगा। उसके बाद भिवंडी सिटी का फाइनल मुकाबला मैगी 11 और मीत स्पोर्ट्स के बीच में। एक तरफ मांगीलाल पालीवाल साहब की टीम मैगी 11 और दूसरी तरफ आमदार हैट्रिक आमदार महेश चौगुले साहब की टीम मीत स्पोर्ट्स। तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा की जा रही है। शुरुआत ही काफी खराब रही जय हनुमान पोगाव टीम की। पहली गेंद पर तुषार शेल के आउट हुए। हालांकि बल्लेबाजों को बहुत ज्यादा दोष नहीं दिया जा सकता है, क्योंकि गेंदबाजी ही उस स्तर की हो रही थी। अनप्लेएबल डिलीवरीज डाल रहे थे भावेश पवार। भिवंडी ओलंपिक्स 2025 का गजब का आयोजन, एक अलग सोच लेकर आए आमदार साहब। OUT बैट्समैन आउट, सागर पाटिल को लौटना होगा पेविलियन में। छठा झटका लगता हुआ जय हनुमान पोगाव को। नाही, अपील जे केलं गेलं होतं त्यामध्ये केवळ उत्साह नव्हता, तर आत्मविश्वास सुद्धा बघायला मिळाला होता. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये.
सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. 70-70. कॉन्फिडन्स लुकिंग. आपण बघता आत्मविश्वास बघा. हा भावेश पवार. येस, त्या ठिकाणी दर्शित केलं जातं की हाताला हा चेंडू लागल्यानंतर झेल घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आत्मविश्वास पूर्ण अपील बघायला, केवळ उत्साह नव्हता, आत्मविश्वास सुद्धा बघायला मिळाला होता अपीलमध्ये. मात्र अब 4 विकेट्स बचे हुए हैं. ताश के पत्तों की तरह बिखरती हुई पारी. बंटी साखरे यांचे हार्दिक स्वागत. लो स्कोरिंग बघायला मिळते की काय. आमचे एक्सपर्ट स्कोरर साहेबा मोमीन खूप चांगलं स्कोरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेलं आहे आणि नेहमीच जेव्हा जेव्हा स्कोरर म्हणून साहेबा मोमीन कामगिरी करतायत, अतिशय सुंदर स्कोरिंग त्याच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू गणित ते माहिती देत आहेत. लो स्कोरिंग आतापर्यंत नक्कीच ते दर्शवतील. लो स्कोरिंग आतापर्यंत लो स्कोर कुठल्या संघाचा आहे. इस बार गेंद को स्पिन होने दिया, हल्के हाथों से टैप किया है कवर पॉइंट की तरफ. 1 रन जरूर मिलेगा. प्रफुल्ल नए बल्लेबाज अपना खाता खोलते हुए इस सिंगल के साथ. एक स्विच हिटचा चौकार जर सोडला आपण तर आतापर्यंत आत्मविश्वास कुठल्याही पटकामध्ये बघायला मिळालेला नाहीये जे हनुमान पोगाव संघाच्या बॅटरकडे. एनबी स्पोर्ट्स धनकवड़ी पुणे और एलके स्टार राजकोट दोनों टीमों को फाइनल मैच के लिए तैयार रहना है. अगला मैच ऑल इंडिया ओपन का फाइनल मुकाबला रहेगा. 8 रन बने हैं और 6 खिलाड़ी आउट हुए हैं. उठाकर खेलने की कोशिश थी, लेकिन क्या कमाल की लेंथ मेंटेन की है दोनों गेंदबाजों ने. ज्यादा बल्लेबाजों के पाले में गेंदबाजी नहीं हुई है और विकेट से जो सहायता है उसका भरपूर फायदा उठाते हुए पवन के ने इस बार ऑफसाइड में खेलना चाहते थे. फिर से गेंद और बल्ले में संपर्क बना नहीं पाए हैं और फिर से कोई रन नहीं. डॉट डिलीवरीज भी काफी देखने को मिली है. विकेटें काफी गिरी है. गहरे दबाव में जय हनुमान पोगाव टीम. संपर्क अच्छा है लेकिन वहां पर है खिलाड़ी डीप मिड विकेट पर. बेहतरीन कैच सूरज खेने द्वारा. 7वें विकेट का पतन. इस बार बल्ले के बीचों बीच लिया था लेकिन गैप में नहीं खेल पाए और कल्पेश भी चलते बने. ग्रामीण का महामुकाबला जीतने वाली टीम को मिलने वाली है 2 लाख रुपयों की इनामी राशि, जिसे स्पॉन्सर किया है विराज एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर रवि पाटिल साहब ने. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे ह्यावर सुद्धा छेद घेतला जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे ना त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, फिल्डिंग पाहतोय. आतापर्यंत 5 वेलकम बंटी शेळके, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी ऑलिंपिक 2025 मध्ये सुस्वागतम. हालांकि पूरे टूर्नामेंट में गोरसई बी की गेंदबाजी लाजवाब रही है, लेकिन फाइनल मैच के लिए उन्होंने अपनी सर्वश्रेष्ठ गेंदबाजी शायद बचा कर रखी थी. हालत खस्ता हो चुकी है जय हनुमान पोगाव की. 8 पर 7 रनों और विकेटों के बीच में रेस लगी हुई है. कट करने का प्रयास था लेकिन वो लेंथ नहीं थी कि जहां से आप आसानी से कट कर सकते थे. थोड़ी तेज निकली टप्पा पड़ने के बाद गेंद बीट हुए बैट्समैन और इसके साथ ही पवन केने का भी सफल स्पेल समाप्त होता हुआ. 2 ओवर में मात्र 6 रन खर्च किए और 2 सफलताएं उनके खाते में. 4 ओवर की समाप्ति, स्कोर केवल 8 रन 7 विकेटों के नुकसान पर जय हनुमान पोगाव. येस, आतापर्यंत पाहतोय आपण 5 फलंदाजे शून्यावर बाद झालेले आहेत. 5 फलंदाज शून्यावर बाद झाले, यावरून कल्पना की हाराकिरी केलेली आहे. पण हे विसरून चालणार आहे की गोलंदाजी ए दर्जाची झालेली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या जी आपण पाहतोय 7 बाद 8. अंतिम सामना आपण मध्ये ग्रामीण पूल मधला मेगा फिनाले आपण पाहतोय. भिवंडी ऑलिंपिक 2025 मधला जो अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील हा ग्रामीण पूल मधील हा महामुकाबला. आता ते मेगा फिनाले कपिल के येतोय. साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळेल. स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. चेंडू पॉइंट कडे जातोय आणि हा फटका मात्र एक आत्मविश्वास भरा बघायला मिळतो. डीपिश पॉइंट
सीमा पार चौकार। दूसरा चौका फाइनल मुकाबले का। प्रफुल्ल के बल्ले से ये बाउंड्री आती हुई, अच्छे कंट्रोल के साथ खेले। ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी गेंद, थोड़ी अंदर की तरफ आ रही थी, लेकिन पहले ही मन बनाकर तैयार थे। बैकवर्ड पॉइंट पर जो खिलाड़ी थे उनके सामने से निकाला थ्रू पॉइंट, गेंद डीप पॉइंट बाउंड्री के बाहर। फील्डर थे डीप में लेकिन थोड़े से दूर रह गए। दोनों भी चौके स्विच हिट के जरिए ही आए हैं। इससे पहले आकाश ने चौका जड़ा था, आकाश बगले ने। कपिल केने याला मात्र चांगला चेंडू आहे, थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र डावेष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल। देखिए अभी भी 11 गेंदे पारी में शेष है। यहाँ से भी अच्छी बैटिंग होती है तो जरूर एक सम्मानजनक टोटल तक पहुंच सकते हैं। टैप किया है, फील्डर तेजी से झपटे थे गेंद पर, लेकिन मिस फील्ड वहां पर किशोर मुकादम द्वारा सिंगल कंप्लीट। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 7 विकेटों के नुकसान पर। 7 बाद 14, 5वं षटक हे मार्गस्थ आहे। आता मात्र एक मोठे पटके खेळावे लागेल तरच तुम्ही धावसंख्या 30+ पर्यंत पोहोचू शकता। 14 धावा झालेल्या आहेत आणि 5वं षटक मार्गस्थ आहे। कपिल केने पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल। याला फक्त हलक्या हाताने टर्न केलेला आहे। शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षण नाहीये, डीप मधून येतोय क्षेत्ररक्षक, धाबा होण्याची शक्यता आहे आणि पंचांकडे अपील केलं जात आहे। आणि धावबाद। फील्डर पर दबाव डालने की कोशिश थी, लेकिन मेघरा जहां पर बल्लेबाज ज्ञानेश्वर से ज्यादा तेज निकले, बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे। सर्कल के करीब देखिए किस तरह से पहुंचे और क्या पिकअप है और थ्रो है सीधे विकेट कीपर के पास। भावेश ने कोई देर नहीं लगाई वहां पर स्टंप्स को बिखेरने में और दूर रह गए वहां पर ज्ञानेश्वर शेल के। रनआउट का शिकार होते हुए गिरने वाला ये 8वां विकेट। स्कोर है मात्र 15 रन। 8 बाद 15। आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय अविनाश शेळके। शेळके ब्रदर संपत नाहीयेत। तुषार शेळके लवकर बाद झाला, अगदी रॉयल डेकवर बाद झाला, त्यानंतर ज्ञानेश्वर शेळके सुद्धा बाद झाला, सुदर्शन शेळके बाद झाला, आता मात्र जातोय अविनाश शेळके। येस, खास करून आपण पाहतोय मेगा फिनाले ग्रामीण पूल मधली आणि फर्स्ट प्राइज कॅश प्राइज स्पॉन्सर बाय विराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे रवी पाटील साहेब यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे, त्यांचे विशेष विशेष आभार। ऑल आउट होने का खतरा मंडराता हुआ जय हनुमान पोगाव पर इस फाइनल मैच में। अविनाश शेल के नए बल्लेबाज। कपिल केने राईट आर्म, आडव्या बॅटने खेळायचं होतं, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा, चिनू मात्र पडल्यानंतर थोडासा, आणि याचबरोबर बॅटला हलकासा स्पर्श झाला होता आणि 9वा फलंदाज बाद होतोय। काय गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केल्या। सुरुवातीला भावेश पवार, त्यानंतर पवन, त्यानंतर कपिल केने। आयाराम गयाराम वाली स्थिति यहाँ पर लगी हुई है बल्लेबाजों की। कोई भी बल्लेबाज क्रीज पर टिकने के लिए तैयार नहीं। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, गुड लेन पर पिच हुई गेंद बाहर की तरफ निकली। कपिल की ये खासियत है कि बहुत अच्छे लेग कटर डालते हैं। आसान सा कैच, रेगुलेशन कैच विकेट कीपर भावेश पवार के लिए। 9वां झटका लगता हुआ 15 के योग पर जय हनुमान पोगाव को। अब अंतिम जोड़ी क्रीज पर रहेगी और अभी भी 8 गेंदे पारी में शेष है। आणि ह्या स्पर्धेमधला लोवेस्ट स्कोर जय हनुमान पोगाव संघाच्या नावावर जातो की काय? जी हाँ, उसकी पूरी पूरी संभावनाएं बन रही है। ग्रामीण पुल का यदि हम जिक्र करें तो 23 रन 23 लोवेस्ट टीम टोटल है भिवंडी ओलंपिक्स 2025 में। कारण शेवटची जोडी आहे खेळपट्टीवर आहे। 15 धावा झालेल्या आहेत, 9 फलंदाज बाद झालेले आहेत। शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे। कपिल याला फक्त स्लाइस केलेला आहे पॉइंटला, डिबिश पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये। धावसंख्या झालेली 16। बहुत ही धारदार गेंदबाजी। गेंदबाजी में जो पैनापन होना चाहिए वो पैनापन हमने देखा है। इतनी धार की बल्लेबाजी पूरी तरह से कट गई है। 16 पर 9। कपिल के ने अपने ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार होते हुए भारत के बैट्समैन प्रफुल्ल अब सामना करने के लिए तैयार। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, एक्स्ट्रा कवर और पॉइंट के खिलाड़ी सर्कल के अंदर। शॉट, थर्ड मैन शॉट फाइन ले गए। इस बार लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद वाइड है।
स्कोर में थोड़ा सा इजाफा होता हुआ 17 रन 9 विकेटों के नुकसान पर। 17 धावा झाल्या, 17. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कपिल केने पुन्हा एकदा शॉर्ट टर्मला गोलंदाजी करते, मात्र अतिशय वेगात गोलंदाजी करते. साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळते. थोडं क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. आत्मविश्वास लॉकिंग फटका कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला चेंडू जातोय. अडवण्यात यश आलेलं आहे, मात्र दरम्यान 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. गवली सर, प्रफुल्ल ने अच्छी बैटिंग की है, 4 गेंदें खेली है 8 पर बैटिंग करते हुए, यानी कि हर गेंद पर कुछ ना कुछ रन्स बनाए हैं. एक चौका भी जड़ा है उन्होंने, कोई भी डॉट गेंद नहीं खेली है. हर्ष 1 पर बैटिंग करते हुए 5 ओवर की समाप्ति, स्कोर 19 रन 9 विकेटों के नुकसान पर. इस महामुकाबले में टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए जय हनुमान पोगाव. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खेळता तेव्हा आत्मविश्वास, प्रफुल्लमध्ये थोडासा आत्मविश्वास बघायला मिळाला. यापूर्वीचा चेंडू आपण 2 धावा ज्या घेतलेल्या त्यामध्ये फटक्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास होता. तुम्ही जेव्हा फटका खेळतात, क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्ही खेळायला हवे आणि खेळताना तुमच्याकडे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स दिसायला हवा. एलके स्टार राजकोट आणि बी स्पोर्ट पुणे दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचे. ऑल इंडिया फॉर्मेट मधला हा मेगा फिनाले. देखिए, इस ओवर के बाद ऑल इंडिया ओपन फाइनल मैच का टॉस किया जाएगा और हम लॉजिस्टिक्स टॉस बॉक्स में टॉस के लिए तैयार रहना है. दोनों भी टीमों के कैप्टन एलके स्टार राजकोट बनाम एनबी स्पोर्ट्स धनकवड़ी पुणे. किशोर मुकादम आखिरी ओवर के लिए. बढ़िया गेंद फ्रंट फुट पर खींचा था, थोड़ा सा ललचाया था बैट्समैन को, बीट हुए लेकिन सुरक्षित है बल्लेबाज हर्ष गायकर. गोलंदाजी दर्जाची झालेली आहे, पण पुढे चर्चा करूया आपण. या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणी फक्त स्लाइस केला, चेंडूला दिशा दिलेली आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फक्त 1 धाव मिळेल. थोड़ा सा वेट किया था इस दफा, गेंद को आने दिया था और अंतिम क्षणों में दिशा दिखाई. एक केवल सम्मानजनक टोटल तक पहुंचने का ही प्रयास हो रहा है, लेकिन वहां तक पहुंचना भी थोड़ा सा मुश्किल है. 20 रन अब स्कोर बोर्ड पर, 4 गेंदें शेष. हे सन्मानजनक म्हटलं की 40+, पण ते पॉसिबल होणं कठीण असते. ज्या अंदाजाने बॅटिंग होते, इट विल बी डेफिनेटली डिफिकल्ट. किशोर की अगली गेंद, इस बार लंबा हिट लेना चाहते थे, स्लॉक स्वीप करने की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले में ठीक तरह से संपर्क नहीं बना पाए प्रफुल्ल. येस, डॉट बॉल बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं, खरं तर स्लॉक करायचं होतं. ओ क्या कमाल की गेंद थी ये गेंद बाहर की तरफ स्पिन हुई. इससे पहले अंदर की तरफ लेकर आए थे, हक्के बक्के भौचक के रह गए बल्लेबाज प्रफुल्ल. क्वालिटी गेंदबाजी. फिर से बाहर की तरफ टर्न कराया, ये चाइनामैन की तरह किया था उन्होंने, बैक ऑफ द हैंड. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. दोन्ही बाजूला टर्निंग. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मदत आय थिंक बॅटिंग साईडनं हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे बॅटिंग साईड. चेंडू जो टर्न झाला होता, उजव्याच्या बाहेर निघून गेला होता, त्यासाठी खरं तर मदत मागितलेली आहे. हालांकि कमाल के वेरिएशंस किशोर मुकादम भी दिखा रहे हैं, लेकिन देखना है तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है इस गेंद पर. निर्णय आता हुआ, इट्स अ फेयर डिलीवरी. रिव्यू लॉस्ट. आखिरी ओवर चल रहा है, अब केवल एक ही गेंद शेष है. काही गोलंदाजी आहे षटकामध्ये केलेले किशोर मुकादमने. फक्त 1 धाव दिलेली आहे. 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत आणि शेवटचा चेंडू आहे. किसी भी गेंदबाज ने बल्लेबाजों को सिर ऊपर उठाने का मौका नहीं दिया है. सभी गेंदबाजों ने जबरदस्त गेंदबाजी की है. धनेश 11 जय बजरंग गोरसे बी के लिए पांडुरंग धर्मा पाटिल फेम टीम. अंतिम गेंद स्विच हिट किया है, वहां पर फील्डर मौजूद है. डीप कवर पॉइंट पर 1 रन मिलेगा. दूसरे की कोशिश और रन आउट होने का यहां पर खतरा. और तीसरे अंपायर की तरफ रुख करते हुए ऑन फील्ड अंपायर. देखना है टीम ऑल आउट हुई है या नहीं. पारी जरूर समाप्त हुई है.
फलंदाज धावबाद आहे किंवा यासाठी तिसऱ्या पंचांची मदत मागितली, मात्र 6वं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या मात्र आहे आपण पाहतोय 21 होते की 22. येस 21 झाली तर ऑल आउट आणि 22 धावा तरी सुद्धा लोवेस्ट स्कोर बघायला मिळेल. येस तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय. OUT आउट. 21 धावा झालेल्या आहेत आणि 22 धावांचं एक छोटस लक्ष असणार आहे. ते महामुकाबला अर्थात ग्रामीण पूल मधली ही फायनल मेगा फिनाले आणि आपण जाऊया लगेच ऑल इंडिया फॉर्मॅटला जो मेगा फिनाले होणार आहे. मेगा फिनाले त्यासाठी टॉस साठी त्या ठिकाणी सजोतील आमचे सहकारी समालोचक सिद्दीकजी भाबे, त्याचबरोबर रेश्मा मयेकर. धन्यवाद डॉक्टर गवली सर, धन्यवाद अजय घरत. आइए दोस्तों, महामुकाबला खिताबी जंग बैटल ऑफ चैंपियन ओपन इंडिया में चैंपियन कौन, भिवंडी ओलंपिक का. दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है जुड़ जाना है. LK स्टार के कैप्टन और साथ ही साथ NB11 धनकोडी पुणे के कैप्टन. इस टॉस के लिए मैं आवाज दूंगा सम्माननीय हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चौगले साहब को. उनका पूरा युवा ग्रुप, युवा बॉयज सभी को आना है. गुरोडा इज कम बैक. विनोद पाटिल साहब आपको जुड़ जाना है. रवि पाटिल, एडवोकेट संजय श्रीवास्तव, डैशिंग डायनामिक रवि सावंत, साथ ही साथ उमेश सोनावने सर, कोंडा गाजंगी, प्रसाद पाटिल, प्रशांत लाड, अल्ताफ बाली सर. सर कह रहे हैं कि आपको जुड़ना है. साथ ही साथ आनंद नायडू, बर्थडे बॉय और भरत जंगलानी सभी जुड़ चुके हैं. ये फोटो यादगार है. अल्ताफ बाली सर, आमदार साहब आपको बुला रहे हैं. आनंद नायडू साहब अब थोड़ा गए, वापस आएंगे. यशवंत मैम जी आपको आना है, बहुत अच्छा कैच पकड़ा था आपने. आपसे 2000 की जगह 2 लाख लिए जाएंगे. मोस्ट वेलकम. बिल्कुल, ये आप देख सकते हैं. फिर से सभी का मैं इंट्रोड्यूस कराऊं. यशवंत जी, साथ ही साथ रवि पाटिल, जो मुकाबला हो रहा है ग्रामीण का, उसके फर्स्ट प्राइज स्पॉन्सर आप देख सकते हैं. प्रसाद पाटिल साहब को, हैट्रिक आमदार साहब को, सोनावने साहब को, साथ ही साथ प्रशांत लाड साहब, रवि सावंत साहब, एडवोकेट संजय श्रीवास्तव, कोंडा गाजंगी, भरत जंगलानी, गुडोडा इज बैक. हमारे आरडी के बहुत ही विनोद पाटिल साहब, और क्या बात है, सत्या भाई भी हमारे बीच में. और एंट्री होने जा रही है गो ईस्ट और वेस्ट. अल्ताफ बाली इज द बेस्ट. एक कमी रह गई है. ओपन इंडिया महामुकाबले का ये टॉस है. दोनों टीमों के कैप्टन है मेरे साथ. प्रथमेश मात्रे, द कैप्टन ऑफ NB11 धनकोडी पुणे. और एंट्री होती हुई गो ईस्ट और वेस्ट, अल्ताफ बाली इज द बेस्ट. क्या बात है, इससे अच्छा स्वागत हो नहीं सकता है. वाओ, क्या बात है. यहाँ पे सराहना करनी होगी अल्ताफ बाली और पूरी पाइनियर टीम की, जिस तरह से इस भिवंडी ओलंपिक को 4 चांद लगाए हैं. और सराहना करनी होंगी भारतीय जनता पार्टी भिवंडी की. जी हाँ, बिल्कुल. सराहना करनी होंगी मिथ फाउंडेशन की. सराहना करनी होंगी अंजुमन स्पोर्ट्स की. जी हाँ, बिल्कुल. एक बार जोरदार तालियां हो अल्ताफ जाए बाली सर. टू ऑल आवर डिग्नेटरीज. निहाल भाई आ जाइए. यस, अंजुमन के करता धरता आपको भी आना है. अल्ताफ बाली क्या है, आ चुके हैं. न मैं गिरा, न मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. मोस्ट वेलकम. तारिफ सैयद साहब, प्लीज आपको भी जुड़ जाना है. मिस्टर 70-70 के लिए तालियां होना चाहिए. मोहतरम इज्जत माफ तारिफ सैयद साहब जुड़ रहे हैं.
70-70 अपने मिशन 10 लाख की तरफ बढ़ रही है। सो फिर से एक बार सभी अतिथिगण, जितने भी अतिथिगण नहीं कह सकते, ये इनका ही शो है। एक बार जोरदार तालियां हो जाए इन सब शहरों के लिए, क्योंकि इनके वजह से आज हम ये भिवंडी ओलंपिक देख रहे हैं, सक्सेसफुल टूर्नामेंट। और ऑल इंडिया ओपन का ये टॉस एक तरफ है एलके स्पोर्ट्स राजकोट के कैप्टन हितू जडेजा, और मेरे राइट इन साइड में एनबी स्पोर्ट्स पुणे के कैप्टन प्रथमेश मात्रे। अजीम अब्दुल्ले हमारे साथ जुड़ चुके हैं मैच रेफरी, और सिद्दीक बाबे भी हमारे साथ जुड़ चुके हैं। सो हु इज गोइंग टू, आपको पता है कॉल क्या करना है? एक तरफ है दमदार आमदार और दूसरी तरफ है भिवंडी ओलंपिक 2025। क्या बात है, अल्ताफ बाली सर के हाथों से दमदार आमदार आएगा ना, अल्ताफ बाली ने उड़ाया है। सो ऑफ कोर्स एलके स्पोर्ट्स राजकोट, हितेंद्र जडेजा हमारे साथ है फिलहाल, एलके स्टार राजकोट। ओके, पण त्याच्या आधी दमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चोगले साहेब काहीतरी, म्हणजे ऑफकोर्स एक आनंद आहे चेहऱ्यावरती, पूर्ण टुर्नामेंट सक्सेसफुल झालेली आहे, सगळ्या मित्रांचा साथ इथे भेटलेला आहे आणि आता स्वतःहून काहीतरी सांगायचंय। भिवंडी ऑलिम्पिक 2025 एक स्वप्नात पण कधी विचार नव्हता केला का असा ऑलिम्पिक मी करीन, पण हा विचार अल्ताफ बाली, आनंद नायडू, रवी सावंत आणि आमच्या पूर्ण टीमनी माझ्या डोक्यात भरला आणि एवढा चांगला कार्यक्रम आज त्या माध्यमातून ह्यांनी करून दाखवला। मी त्याच्यात सहभागी होतो, पण या सगळ्या मिळून यांनी एक चांगला कार्यक्रम आज केला, असा मनाला एक आनंद वाटला का खरोखर भिवंडीकरांना ह्याची गरज होती। कारण का भिवंडीकर फक्त क्रिकेट बघून कंटाळले होते, त्यांना एक सगळे गेम पाहिजे होते, पण क्रिकेटमध्ये पण एक चांगला गेम जो अल्ताफ बालीच्या माध्यमातून हे 70-70 वाले तारिक भाई यांनी आणला आणि भिवंडीला एक चांगला गेम टेनिसचा पण त्यांनी दाखवला। पण खरोखर एक आनंद असा होतो कारण का 32 वर्षापूर्वी एक ऑलिम्पिक भिवंडीत झालेला असं मला पण झालेलं, त्याच्यात काहीतरी 4-5च खेळ होते, पण त्यानंतर हे अचानक माझ्याकडनं हे घडलं गेलं का एक चांगला गेम माझ्या माध्यमातून, माझ्या पूर्ण टीमच्या माध्यमातून, अल्ताफ बालीच्या माध्यमातून का सगळ्यांना म्हणजे त्यातले सगळे गेम आम्ही टाकले। कारण का आज आपण कधी बघितलं नव्हतं कॅरम, चेस, स्विमिंग हे काय भिवंडीमध्ये असे गेम होतात का, याची कधी फायनल होते रनिंग, पण आज आम्ही सगळे गेम यात टाकून एक भिवंडीकरांना, भिवंडीतले जे खेळाडू आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं। कारण का आज प्रोत्साहन दिलंय, उद्या तोच व्यक्ती, कारण का आज चांगले चांगले खेळाडू भिवंडीतनं निघाले, त्याला पुढे जायची एक संधी भेटेल, ती संधी आज इकडून या टावरे स्टेडियम मधून आज निघालेली आहे। आमचा पण आता विचार आहे कधी पुढचा ऑलिम्पिक कधी ठेवायचा आणि चांगलं कसा ठेवावा यासाठी आम्ही विचार करतोय। कारण का हे घाईघाईत झालेलं आहे आणि घाईघाईत झालेलं आम्ही तरी पण सगळे गेम टाकण्याचा प्रयत्न केला आणि असं वाटतंय का याच्यापेक्षा चांगलं होऊ शकलं असतं, पण आमच्या घाईघाईमध्ये कुठे याच्यात थोडी कमतरता राहिली असेल तर मी भिवंडीकरांची क्षमा मागतो। कारण का आम्ही एक चांगला भिवंडीकरिता एक चांगला कार्यक्रम करायचा आम्ही विचार केलेला, पण त्या कार्यक्रमामध्ये कुठे कमी असेल तर मी क्षमा मागतो। कारण का आज एवढे गेम भिवंडीकरांमध्ये आणण्याचा जे म्हणजे ती हिम्मत असते या सगळ्यांच्या माध्यमातून आणि आम्हाला पूर्ण प्रेक्षकांच्या माध्यमातून ती हिम्मत आली आणि आज जो प्रतिसाद भेटतो त्या प्रतिसादाबद्दल आनंद वाटतो का जे आम्ही केलंय ते खरोखर चांगलं होतं। कारण का ह्याच्यात भिवंडीकरांचं आणि खेळाडूंचं एक मन मोठं होईल आणि त्यांना एक प्रोत्साहन भेटेल आणि ते पुढे एकदम जातील। आणि जसं बोलतो आपण का आपण महाराष्ट्र लेवलला का इंडिया लेवलला का बाहेरच्या लेवलला उद्या या ऑलिम्पिकच्या माध्यमातून मी नसेल असेल आम्ही तर कोणी दुसरा करेल, पण आमचा भिवंडीचा एक खेळाडू त्या रेंजमध्ये असेल, कधी भिवंडी महाराष्ट्राच्या लेवलला असेल का कधी देशाच्या लेवलला असेल, कधी परदेशाच्या लेवलला असेल, आपले भिवंडीचे खेळाडू जातील आणि त्यांना अजून
त्यांना आता पुढच्या वेळी आम्ही करायचं ठरवलंय, पण आम्ही 6 महिने आधी ह्या स्टेडियममध्ये बहुतेक गेम, म्हणजे सगळे गेम तर स्विमिंग बिम बसणार नाही, पण बहुतेक गेम या स्टेडियममध्ये आम्ही करायचा विचार केला आहे. म्हणून ह्याच्यापेक्षा 6 महिने आधी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू का तुम्ही प्रॅक्टिस करा, चांगलं हे करा का आपल्याला पुढे हे करायचं. तर ती मुलं जी असतील, कारण का येणारा 28 का 29ला आपलं वर्ल्ड ऑलिम्पिक होणार आहे वाटते, तर त्यामध्ये काही भिवंडीची पण लोक येतील असा एक इच्छा धरून आम्ही पुढच्या त्याच्या आधी एक ऑलिम्पिक चांगला करू, कारण का आपले खेळाडू भिवंडीतले अजून तयार होतील. एक उद्देशाने केला आणि एक आनंद असा होतो का सगळ्या धर्माच्या लोकांनी आपल्याला साथ दिला. मग ह्याच्यात कुठला एक गालबोट नाही लागणार असं, कारण का आम्ही बघितलं का आज अंजुमन असेल, पॉयनियर असेल, यांनी स्वतःनी, आम्ही कधी मी गेलो पण नाही, पण त्यांनी पूर्ण कबड्डी असो फुटबॉल असो त्यांनी एवढं लक्ष दिलं, एक कुठे काही पण कहून नाही दिलं आणि सगळ्यांना एक चांगला गेम यांच्या माध्यमातून खेळवला गेला. म्हणजे आम्ही सगळे हिंदू मुस्लिम मिळून हे गेम केला, एक सगळ्या भिवंडीकरांनी मिळून केला. आणि त्याच्यात पण एक असं झालं का आज मी एक ऑलिम्पिक ठेवला, पण सगळ्या पार्टीची लोक या स्टेजवर आले. त्यांनी पण असा विचार केला का ह्याच्यात पार्टीचं कुठलं लेनदेन नाही, पार्टीला पकडू नका, एक भिवंडी करता एक चांगला कार्यक्रम होतो म्हणून त्यांनी सहकार्य केलं. आणि सगळेजण येऊन याची म्हणजे या गेमची त्यांनी तारीफ केली, कोणी त्याच्याबद्दल काय वाईट बोललं नाही. आणि सगळ्यात मोठं इथून आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांनी पण एवढा आवाज येऊन त्यांनी सहन केलं आणि आपल्या खेळाडूंना साथ दिला. कधी कोणी कोणावर कंप्लेंट नाही केली, त्यांचं पण मी अभिनंदन करतो. आणि जे अल्ताफ बालीचे सगळे व्हॉलंटियर म्हणजे जे आहेत सहकारी आहेत त्यांनी एवढं चांगलं काम केलं, कारण का आम्हाला कुठला हा गेम एवढे गेम आम्ही 20च्या आसपास गेम ठेवलेले, त्या गेमला कोणाला पॅकेज द्यायला नाही लागलं का सगळ्या पोरांनी मिळून हा गेम केला. म्हणून त्यांचे पण मी अभिनंदन करतो, त्यांचे पण आभार मानतो. आणि जे 12 दिवस जे अँकर आहेत त्यांनी एकदम मस्त हसी खेळीमध्ये लोकांना सांभाळून ठेवलं, त्यांचे पण मी आभार मानतो. कारण का सगळ्यांनी म्हणजे जे कॉमिटीने आहे त्यांनी पण म्हणजे सगळ्यांनी एवढा साथ दिला. असा साथ असेल तर कोणी पण चांगलं काम करेल आणि त्याच्यामुळे पूर्ण भिवंडीला पुढे जायला कोण रोखू नाही शकणार. म्हणून सगळेजण आज एकत्र आले, पूर्ण पार्टी असो समाज असो धर्म असो सगळेजण एकत्र येऊन जो सहकार्य केला त्या सगळ्यांकरता मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला असं मी बोलतो. आणि सगळ्यांमध्ये ही माझी पूर्ण टीम आहे, कारण का ह्यांनी मला प्रत्येक लहानपणापासून यांनी मला सहकार्य केलं आणि मला एवढा मोठा केला. म्हणजे ह्या एका भावासारखं यांनी सगळ्यांना सांभाळलं, यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम जो 12 दिवस चालला त्याच्याबद्दल मी सगळ्यांना मनपूर्वक जे जे असतील ज्यांचं नाव राहून गेलं असेल सगळ्यांना मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि असंच सहकार्य असून द्या एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. सर कमी नहीं रह गई है, बल्कि बहुत चर्चा हुआ है और बहुत चर्चा भी हुआ है ओलंपिक में और बहुत खर्चा भी हुआ है. जी हाँ बिल्कुल. यस, वो मेरी मौजूदगी को इस तरह तस्लीम करता है. मैं कतरा हूँ मगर दरिया मेरी ताजीम करता है. खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसको देता है जो उसे तकसीम करता है. चलिए अब बढ़ते हैं बैक टू क्रिकेट. एलके स्टार राजकोट के कैप्टन हमारे साथ है. हितू वी डोंट हैव मच टाइम, हमें सिर्फ आपका ओपिनियन चाहिए. टॉस जीतकर इस ग्रैंड फिनाले में क्या डिसीजन होगा? फील्डिंग करेंगे. फील्ड फर्स्ट सिद्दीक सर. यस प्रथमेश, मैं ये पूछूंगा कि NB 11 धनकोटी पुणे से जब निकली थी आपको यकीन था आप फाइनल में पहुंचेंगे? हाँ यकीन था, क्योंकि टीम प्लेयर हमारे बहुत अच्छे और एकजुट होकर खेलते हैं, तो हम फाइनल में गए. क्या लगता है कि फाइनल के 2 ट्रम्प कार्ड केतन और बबलू पाटिल? यस यस. Thank All the you. best. Thank you. So, ladies and gentlemen, news from the toss box. LK Star Rajkot won the toss and choose to bowl first. जरूर देखेंगे इस ग्रैंड फिनाले में किसकी होती है जीत और किसकी होती है हार इन ऑल इंडिया ओपन थोड़ी देर बाद. पर सबसे पहले चलते हैं हमारे फर्स्ट ग्रामीण के मुकाबले की तरफ. ओवर टू यू कॉम्बॉक्स. बिल्कुल, देखना है कि डैशिंग डायनामिक रवि पाटिल का 2 लाख का इनाम क्या धनेश 11 ग्रामीण फॉर्मेट से जीतती है या फिर पोगांव. आंखों देखा सुनाने के लिए आपके साथ रहेंगे समीर ठाकरे और डॉक्टर गवली सर. समीर ठाकरे और डॉक्टर गवली सर.
चलिए तो ये देख लीजिए जय हनुमान पोगाव संघाची दमदार एंट्री भिवंडी ऑलिम्पिक 2025 आणि धनेश 11 गोरसई बी संघाचे दोन्ही ओपनर. कमेंटेटर चंदू शेट्टी जी आपको ऊपर जाना है. कमेंटेटर चंदू शेट्टी जी. चंदू शेट्टी सर आपणास व्हीआयपी मध्ये जायचंय. वर नाही जायचं तर व्हीआयपी मध्ये जायचंय. खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी भाबे आणि रेश्मा मयेकर. तर आपण पाहतात भिवंडी ऑलिम्पिक 2025 आणि 25 मधला हा ग्रामीण पूल मधला महामुकाबला मेगा फिनाले आणि यासाठी जे अंतिम पारितोषिक आहे कॅश प्राइस 2 लाख विराज एंटरप्राइजेसचे सन्माननीय रवीजी पाटील यांनी स्पॉन्सर केले त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. चेक. नित्यानंदजी रामलू चिंगा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि हा सन्मान करतील कोंडा गाजिंग यांना विनंती असेल आपण साहेबांचा सन्मान करायचा. या भिवंडी ऑलिम्पिकसाठी आपण उपस्थित राहिलात. या ठिकाणी शोभा वाढवली गेली त्याबद्दल आपला या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. भिवंडी ऑलिम्पिक 2025 च्या निमित्ताने साहेब आपला हा विशेष सन्मान. तर उडीया आपण सेकंड इनिंगकडे आणि कमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत युवा आणि प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. स्वागत आहे समीर. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. ग्रामीण फॉर्मॅटमधील फायनल सामना तुमच्या समोर भिवंडी ऑलिम्पिक 2025 यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती तुम्ही पाहतात. सक्सेसफुल इव्हेंट भिवंडी पश्चिमचे दमदार आमदार आदरणीय सन्माननीय महेशजी प्रभाकर चौगुले साहेबांची स्पर्धा यशस्वीरित्या आता संपन्न होते. ग्रामीण फॉर्मॅट मधील फायनल आणि ते दुसरा डाव सुरू होतोय. पहिलाच चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल मागे निघून चाललाय वेगानं. 2 फिल्डर धावतायत. धनेश 11 जय बजरंग गोरसे बी आणि त्यांच्या विरोधात लढत सुरू आहे ती जय हनुमान पोगाव या दोन संघांदरम्यान. बॅटिंग मध्ये तेवढा प्रॉमिसिंग दिसला नाहीये फायनल मॅच मध्ये पोगावचा संघ. तुषार शेळके व्हेरी फर्स्ट बॉल आउट झाला आणि फक्त आपण पाहतोय की या ठिकाणी धावा बनवता आल्या. त्या 21-22 धावांचं लक्ष्य आता पार करायचं आहे फायनल सामना जिंकण्यासाठी धनेश 11 गोरसे बी संघाला. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फक्त डिफेन्सिव्ह फटका परंतु इथे धाव मिळत नाहीये. स्कोर कार्ड वरती 2 धावा असतील. येस डेफिनेटली समीर आपण पाहतोय 22 धावांचं एक माफक लक्ष्य आहे मेगा फिनाले ग्रामीण पूल मधली मेगा फायनल आपण पाहतोय. भिवंडी ऑलिम्पिक 2025 चा हा एक ग्रामीण मधला महामुकाबला. धनेश्वर ओव्हर द विकेट. ओ यावेळेला ऑन द राईज लॉफ्ट केलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल सरळ एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय पवनच्या बॅट मधून नेत्रदीपक चौकार. यस ऑन द राईजचा फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला. अगदी मिड ऑफच्या डोक्यावर ना फटका वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा एक दर्जेदार चौकार. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल हो फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला मिस करून बॉल सरळ निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉल. नौशाद भाई यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय नौशाद भाई या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी अमितजी गायकर यांना विनंती असेल आपण या भिवंडी ऑलिम्पिकच्या निमित्ताने या ठिकाणी नौशाद भाई उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सन्मान करतील. अमितजी गायकर या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहिलात नौशाद भाई त्याबद्दल या भिवंडी ऑलिम्पिकच्या निमित्ताने आपला केला जातोय विशेष सन्मान. अपील आणि फलंदाज बाद. विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय गोरसे बी संघाला. जोरदार अपील बघायला मिळाला. लाऊड अपील आणि पहिला धक्का लागतोय तो म्हणजे धनेश 11 जय बजरंग गोरसे बी संघाला. 6 धावांचं योगदान पवन केनेनं दिलं लेग बिफोर दी विकेट. दाडेश्वर शेळके विथ न्यू बॉल खूप चांगली गोलंदाजी करतो आणि या स्पर्धेमध्ये फार सुंदर कामगिरी राहिली ओव्हरऑल जय हनुमान पोगाव संघाची आणि फायनल पर्यंत तो संघ पोहोचला. परंतु इथे फायनल मॅच मध्ये फलंदाजांनी निराश केलं. यानंतर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधील फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल रिप्ले मध्ये. यशाच्या मध्ये बरोबर सापडला फलंदाज पवन आणि
पहिला धक्का धनेश 11 जय बजरंग गोरसे बी संघाला लागतोय. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. NB स्पोर्ट धनकवडी पुणे आणि त्यांच्या विरोधात LK स्पोर्ट्स राजकोट या दोन संघादरम्यान ऑल इंडिया फॉर्मॅट मधील फायनल सामना तुम्हाला पाहायला मिळेल. येस, यानंतर प्रेझेंटेशन होणार नाहीये कारण सर्व मॅचेस झाल्यानंतरच प्रेझेंटेशन होईल. ज्ञानेश्वरचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा होता. फक्त सॉफ्ट हँड डिफेन्स केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल पॉइंटला फील्ड करण्यात आला. एकच धाव घेण्याची वेळ होती फलंदाज सूरज केनेकडे. एका धाव्याने सूरज ऑफ द मार्क आणि टीमची टोटल 8 वर. म्हणजे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे त्यावेळेलाच मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. तिन्ही फायनल जे पार पडतील अर्थात सिटी फायनल, त्याचबरोबर ऑल इंडिया फायनल आणि त्याचबरोबर ग्रामीण पूल सध्या जी फायनल सुरू आहे त्यानंतरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. कोण होणार भिवंडी ऑलिम्पिकचा विजेता. ग्रामीण फॉर्मॅट मधील ग्रामीणचे 24 संघ तुम्हाला खेळताना दिसले या स्पर्धेमध्ये आणि त्या 24 पैकी आता 2 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय फायनल खेळताना. पोगावच्या विरोधात गोरसे बी. गणेश्वर पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला येऊ दिलं. सॉफ्ट हँड फ्लिक करत असताना एकच धाव तिथे मिळेल. संदेश देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 22 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा गोरसे बीच्या. येस, चांगली सुरुवात म्हणता येईल कारण आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच आहे. फक्त 22 धावांचं एक माफक छोटंसं असं एक लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 1-9 एक चांगली सुरुवात म्हणता येईल. आपण पाहतात भिवंडी ऑलिम्पिक 2025 मधला हा ग्रामीण पूलचा महामुकाबला. पण एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून 70-70च्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले जे हजारो प्रेक्षक आहेत या सर्वांचं अर्थात भिवंडी ऑलिम्पिक 2025चे प्रणेते महेश प्रभाकर चौगुले साहेब, सन्माननीय आमदार, हॅट्रिक आमदार यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी मंचावर बंटी साखरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. या भिवंडी ऑलिम्पिकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. बॉक्स. येस, वळूया आपण दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. एक बाद पवन बाद झालेला आहे. संदेश केने खेळण्यासाठी सज्ज होईल आणि नॉस्ट करीनला सूरज. दुसरं षटक आडव्या बॅटनं स्लॉक केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. फ्लॅट 6. कडक फटका आपल्याला बघायला मिळाला. संदेशच्या बॅटमधून बॉलला सरळ फिरकावून दिल्यास बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऍक्शन रिप्ले जबरदस्त खडेकडे पूल करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट हा षटकार पाहायला मिळाला. हो पुन्हा एकदा स्क्वेअर कट. जबरदस्त फटका होता विथ द टर्न. डीप मध्ये कव्हर पॉइंटला. एकच धाव. सामना सोपा झालेला आहे. एकतर्फी फायनल सामना आपण पाहतोय. एका धावेने स्कोर 16 वर. 6ची गरज आहे फायनल जिंकण्यासाठी. भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये जेते पद पटकावण्यासाठी धनेश 11 जय बजरंग गोरसे बीला ग्रामीण फॉर्मॅट मधील फायनल सामना. मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळाले. या स्पर्धेचा आनंद घेताना खूप एन्जॉय केला सर्वांनी. अविनाश 6ची गरज. यावेळेला मोठा फ्रार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. फक्त मिळेल एकच धाव. सिंगल न देखील आपण विजय मिळू शकतो आणि ते पाहिल्यानंतर आता तो खेळ सुरू केला फलंदाजांनी. यस, अगदी विजयाकडे वाटचाल करताना या ठिकाणी पाहतोय आपण धनेश 11 गोरसे बी हा संघ. संदेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल अविनाश. यावेळेला चांगला बॉल वाईड ऑफ ऑफचा फुल लेंथ होता. बॅटर थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु हा चेंडू सर कीपर कडे. डॉट बॉल. समीर, लगता है कि रवि पाटिल का, स्मार्ट रवि पाटिल का 2 लाख का फर्स्ट प्राइज इस वक्त जीतने की तैयारी कर रही है धनेश 11 गोरसई बी. 5 धावांची आवश्यकता आहे. अविनाश पुढचा बॉल. संदेश समोर. चांगला फटका. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. फक्त मिळेल एकच धाव.
फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. आणि बॉल आतापर्यंत आपण विचार केला तर 25 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज. सूरज केने ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या बळावरती अनेक मॅचेस गोरसे बीने या स्पर्धेमध्ये जिंकल्या आणि या फायनल मध्ये देखील तोच दबदबा त्यांनी कायम ठेवला. 4 धावांची गरज. फ्लिक केला बॉल हवेत. विकेटची संधी आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. धक्का क्रमांक 2. फ्लिक केला होता बघितला आपण आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात होता आणि मात्र झेल घेतले आणि सूरज खेणे याची खेळी समाप्त. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका. एक क्षण तर असं वाटलं की मॅच ही समाप्त होते. चॅम्पियन बनतो या ठिकाणी गोरसे बी संघ. अगदी थोडासा उजव्याच्या बाहेर आला होता. इम्प्रोवाइज फटका आणि बघितलं आपण अगदी डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल समाप्त केला गेला. आता ते बॅटिंग करण्यासाठी होते कपिल केने. कपिल केनेला आता बढती देण्यात आलेली आहे. असं चित्र फार कमी वेळा आपण पाहतो की कपिल केने विथ द बॅट मैदानामध्ये उतरतो, परंतु आता त्याला संधी दिलेली आहे असंच म्हणूया आपण. 4 ओव्हर शिल्लक आहेत आणि 4 ओव्हर मध्ये 4 धावा करायच्या आहेत. रिलॅक्स. अगदी डगआउट मध्ये आपण पाहिलं तर अगदी रिलॅक्स आहेत सर्व खेळाडू. दानेश्वर पहिल्या षटक 9 धावा त्यानं दिल्या होत्या. दानेश्वर पुन्हा एकदा येतोय. कंटिन्यू ठेवलं त्याला कॅप्टननं. बॅटिंग मध्ये तुषार शून्यावर आउट झाला. एकाही फलंदाजाला चांगली खेळी साकारता आली नाही. दानेश्वरचा बॉल रिव्हर्स खेळला. पुन्हा एकदा हवेत सागर पाटील डाऊन दी बॉल. आणखी एक फलंदाज बाद होतोय. क्या बात आहे. 4 धावांकरिता मला वाटतं की किमान 4 तरी फलंदाजांना यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. संदेश केने देखील आउट. नक्कीच, कारण आपण पाहतो 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि 3रा फलंदाज बाद झालेला आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते किशोर मुकादम. किशोर मुकादम नवीन फलंदाज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि बघा गोलंदाज थोडासा हुशार निघाला. एक पाऊल पुढे निघाला बॅटरच्या. जसा स्विच होतो हे पाहिल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकला आणि तिकडनं प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाही फलंदाजाला. मिस टाइम करत असताना चांगला झेल पकडला सागरनं. दानेश्वरला ही दुसरी सफलता मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये पवनला देखील त्यानं आउट केलं होतं. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 18 धावा धावफलकावर. दानेश्वरचा बॉल पुन्हा एकदा थोडासा लो राहणारा खाली राहणारा होता. आणखी एक डॉट बॉल. साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळते ना. अधिकांश साईड आर्म गोलंदाजी जेव्हा असते ना, अधिकांश चेंडू आपण पाहतो खाली राहताना दिसत आहेत. ओव्हर द विकेट किशोर मुकादम स्ट्राइक इनला. ओहो, पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. स्लो बवन कमी गतीने टाकलाय. आणखी एक डॉट बॉल. चांगली फाईट देतोय सध्या दानेश्वर कमी स्कोरवर. अगदी बरोबर, खूप चांगली गोलंदाजी आपण ज्ञानेश्वरच्या माध्यमातून पाहतोय. परंतु मॅच लो स्कोरिंग आहे. टार्गेट जे ठेवलेलं आहे खूपच कमी आहे. हा बॉल यावेळेला ओव्हर पिच उडवल्या समोर आणि आज बरोबर हा विजयी षटकार. भिवंडी ऑलिम्पिक 2025 ग्रामीण फॉर्मॅट मधून चॅम्पियन बनलेला आहे संघ धनेश 11 जय बजरंग गोरसेबी. Congratulations, Pandurang Dharma Patil, Dhanesh 11, Gorsai B is the champion of भिवंडी ओलंपिक. ग्रामीण गढ़ से उन्होंने चैंपियन बनी और स्मार्ट रवि पाटिल स्पॉन्सर 2 लाख रुपए का फर्स्ट प्राइज जीता है. चलते हैं क्योंकि मैन ऑफ द मैच दिया जाएगा क्लोजिंग सेरेमनी में. तो अगले हमारे बीच इरफान अदीस अंसारी साहब आए. आपका तहे दिल से इस्तकबाल. देखिए, ओपन का फाइनल तुरंत शुरू होगा. मैच रेफरी अजीम अब्दुल्ले. मैन ऑफ द मैच क्लोजिंग सेरेमनी में. तो खेल की जब शुरुआत होगी तो पहली इनिंग में महाराष्ट्र की वो आवाज जो हर व्यक्ति सुनना चाहता है, मुंबई भूषण, साथ ही साथ जुन्नर भूषण